शिवाजी राजांचा महाराष्ट्र आहे, हा संभाजी राजांचा महाराष्ट्र आहे, कुणाच्या बापाचा महाराष्ट्र नाही हा. हे समजून घेणं गरजेचं आहे. नुसतं चित्रपट बघून उपयोगाचं नाहीये. तरी असं राजासारखं जगायची का, या राजासारखं मरायची का, आणि या मावळ्यांसारखं लढायची का. प्रामाणिकपणे जगा, एकमेकाला मदत करा. तुम्ही मोठे होऊन अधिकारी बनताल, कुठे कामगार बनताल, वकील बनला तर प्रामाणिकपणे वकिली करा, पोलीस बनला तर प्रामाणिकपणे या जनतेचं रक्षण करा, अधिकारी बनला तर गोरगरीब जनतेला न्याय द्या, कलेक्टर बनला तर भारताची राज्यघटना तुमच्या हातात आहे. समाजाचं कल्याण करण्याचा अधिकार तुम्हाला आहे. हे समजून घ्या. चित्रपट बघून उपयोगाचं नाहीये. त्यांचा वाचना इतिहास स्मरण गरजेचं आहे. हे समजून घ्या. इतिहास बघा, वाचा, इतिहास घडवा. आज आपल्या महाराष्ट्राला पुन्हा शिवाजी महाराजांची गरज आहे. आपल्या महाराष्ट्राला पुन्हा संभाजी महाराजांची गरज आहे. आणि त्यांना साथ देणारे हजारो मावळ्यांची गरज आहे. कितीतरी वर्ष झाली या महाराष्ट्रामध्ये आपण बघतो कितीतरी प्रकारचा अन्याय वाढत चाललाय. शाहू महाराज, छत्रपती महाराज, शाहू महाराज, आंबेडकर, जिजाऊ, महात्मा फुले यांचे विचार विसरत चाललाय हा महाराष्ट्र. तो विचार आत्मसात करण्याची गरज आहे. हा महाराष्ट्र पुन्हा उभा राहण्याची गरज आहे. हे समजून घ्या बाळांनो, हे समजून घ्या. नुसतं चित्रपट बघून उपयोगाचा नाही, यातले विचार समजून घ्या. खरंच या समाजाला माझं सांगणं आहे, नुसतं चित्रपट बघू नका. जिथं अन्याय होत असेल, अन्यायाची लढा, एकत्र या. त्या चुकत्या रावणांचा वध करा. आज रावणांची संख्या समाजामध्ये जास्त झालेली आहे. चांगली माणसं समाजामध्ये आहेत, चांगली माणसं समाजामध्ये अजूनही आहेत, परंतु त्या चांगली माणसं एकत्र येत नाहीत. आणि त्यामुळे या रावणांचं फावलंय. एकत्र येणं गरजेचं आहे आणि त्या रावणांचा वध करणं गरजेचं आहे बाळांनो. हे समजून घ्या, हे समजून घ्या, विचार समजून घ्या. हा महाराष्ट्र पुन्हा घडवा, हा देश पुन्हा घडवा. धन्यवाद.